नमो बुद्धाय जय. प्रथमतः आज आपण साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती भारतीय बौद्ध महासभा संचालित आव्हानी बुद्ध विहार या बुद्ध विहाराच्या माध्यमातून आणि भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने आज आपण साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करत आहोत. आणि म्हणून आजच्या या 104व्या जयंतीच्या आपल्या सर्वांना प्रथमतः हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे संपन्न करत आहोत. आणि या जयंतीला वेळात वेळ काढून आज आपण इथे उपस्थित झाला आहात. माझे मित्र अमितजी गवई गुरुजी यांनी सांगितलं या देशाची एक परंपरा झालेली आहे. राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर कुणी साजरी करावी तर ती मराठा समाजानेच करावी का? महात्मा फुलेंची जयंती बहुजन वर्गातील माळी लोक
जन्म झाला म्हणजे आजच्या तारखेला 1 ऑगस्ट 1920 ला अण्णाभाऊचा जन्म या वाटेगाव मध्ये झाला. आता पूर्वाश्रमीचा समाज म्हटल्यानंतर या समाजाला त्या प्रचलित प्रथेनुसार शिक्षणाचा कुठल्याच पद्धतीचा अधिकार त्या काळामध्ये परिपूर्ण नाकारण्यात आलेला होता. आणि घरची परिस्थिती अत्यंत गरीब आणि हालाकीची असल्यामुळे अण्णाभाऊला कळप लागल्यापासून अण्णाभाऊनी आपल्या घरच्या लोकांचा आणि आपलाही सुद्धा पोट भरावं म्हणून बालपणामध्ये वाटेगाव सोडलं आणि त्यांनी मुंबईचा रस्ता धरला. म्हणजे या मुंबई शहरामध्ये जो कोणी येतो त्याचं पोट भरण्याचं सर्वात मोठं जर नगर आणि शहर जर कोणतं असेल तर ते मुंबई आहे. आणि म्हणून वाटेगाव मधून हे संपूर्ण 60 कुटुंब जवळजवळ 350 किलोमीटरचा प्रवास, हा किती आहे 350 किलोमीटरचा प्रवास त्यांनी पायी पायी सुरुवात केला मुंबईला येणे. मित्र हो बघा, त्या काळात ज्या समाजाला रोजगाराच्या संध्या उपलब्ध नव्हत्या, शिक्षणाच्या संधीचा फायदा त्यांना उपलब्ध नव्हता, अत्यंत गरीब आणि बिकट परिस्थिती होती, तर त्या समाजाला वाटेगाव पासून मुंबईला येण्याकरता या समाजाजवळ पैसे असतील का? नाही. आणि म्हणूनच हे संपूर्ण कुटुंब वाटेगावहून 350 किलोमीटरचा प्रवास करत करत या मुंबई शहरामध्ये दाखल झालं. ही मुंबई नगरीच अशी आहे की सर्वच आलेल्या कष्टकरी कामगारांचं, मेहनत करणाऱ्या सर्वच समाजाचं, दुर्बल समाजाचं, अत्यंत दुर्बल समाजाचं पोट भरण्याचं काम जर नगर करत असेल तर ती मुंबई करत. आणि या मुंबई नगरामध्ये हे संपूर्ण कुटुंब येऊन दाखल झालं. आता कुटुंब या नगरामध्ये आलं तर कुटुंब अशिक्षित, कुठल्याच पद्धतीचा रोजगार कसा करावा माहिती नाही, अगोदरचं शिक्षण नाही, व्यवसाय करावा तर पैसा नाही. आणि म्हणून हे कुटुंब ज्यावेळेस या मुंबई नगरामध्ये दाखल झालं आणि यांची आपल्या पोट भरण्याच्या या उदरनिर्वाहाच्या गोष्टीकडे यांचं लक्ष परिपूर्ण सुरुवात झाली. आता अण्णाभाऊ छोटेसे असल्यामुळे सर्वांनाच वाटतं की आपल्या मुलाला शिकवा. आणि म्हणून अण्णाभाऊला केवळ शाळेचं तोंड दाखवण्यात आलं. काय झालं? अण्णाभाऊने केवळ शाळेचं तोंडच बघितलं. 1.5 दिवसाची शाळा आणि 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये प्रवेश करणारा व्यक्ती या संपूर्ण महाराष्ट्रात जर भारतातला जर कोणी असेल तर अण्णाभाऊसाठी. आणि त्याच व्यक्तीने 1.5 दिवसाच्या या शिक्षणावरती या संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आपल्या नावाचा नावलौकिक त्याने वाढवला. अण्णाभाऊने काय केलं? आपलं नावलौकिक वाढवला. पण नावलौकिक वाढवायला घरानं चांगलं असलं, घरंदाज असलं, पैसेवाला असलं, आप गाड्या बड्यात फिरणारे असले तर नाव व्हायला उशीर लागत नाही. पण हे नाव घडवणं काही साधी बाब नव्हती. आपण म्हणतो नाव घडलं, पण नाव घडवणं आणि नाव घडवण्यास प्रवृत्त होणं ही काही बाब साधी नाही. आणि म्हणून या अति प्रचंड अशा या मेहनतीला आणि नाव रूपाला अण्णाभाऊ साठ्यांचं नाव घेणं म्हणजे एक प्रकारची आपल्या समाजाला एक प्रेरणा देणं आणि ती प्रेरणा आपण शिकवणं म्हणजेच अण्णाभाऊची जयंती साजरी करणं असा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा केवळ जयंतीच साजरी करायची हा उद्देश नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये
अजरामर कादंबरी फकीरा. ही फकीरा नावाची कादंबरी अण्णाभाऊ कुणाला समर्पित करतात? बाबासाहेब. जरी अण्णाभाऊ कम्युनिस्ट असले तर विचारसरणी कुणाची होती? छत्रपती शिवाजीची आणि बाबासाहेबांची. चळवळ कुणाची राबवायची? या दोन माणसं. मेहनत कुणाची घ्यायची? स्वतःची. विचार त्यांचा सांगायचा, चळवळ त्यांची राबवायची, त्यांच्या माध्यमातून समाजाला जागृत करायचं. हे अघटित आणि मेहनतीचं काम अण्णाभाऊंनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकजागृतीचं काम अण्णाभाऊंनी शेवटच्या क्षणापर्यंत केलं. त्यांनी सांगितलं की पृथ्वी, काल्पनिक लोक सांगतात की नागाच्या डोक्यावरती बसलेली आहे, पण अण्णाभाऊंनी सडेतोडपणे उत्तर दिलं की पृथ्वी कुणाच्याच नागाच्या डोक्यावरती थांबली नसून तर ही पृथ्वी श्रमिक म्हणजे काम करणाऱ्या कामगार लोकांच्या हातावरती ही पृथ्वी आहे आणि या कामगार लोकांनी या पृथ्वीला तारलेलं आहे. तर या पृथ्वीला तारणारा कोण जर असेल तर तो कोण आहे? कामगार वर्ग, श्रमिक वर्ग. आणि सर्वात मोठं अण्णाभाऊंनी चळवळीचं माध्यम राबवत असताना तर सर्वात पहिलं काम जर कोणाचं केलं असेल तर कामगार वर्गाचं, शेतकरी वर्गाचं, मजुरदार वर्गाचं. अण्णाभाऊंच्या प्रत्येक कादंबरीमध्ये, त्यांच्या काव्यामध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये आवर्जून जर कोणाचा उल्लेख होत असेल तर तो आहे आपल्या नायकाचा. या बहुजन समाजातील तळागाळातील जो नायक आहे, तो जो कष्टकरी आहे, मेहनत करणारा आहे, त्या संपूर्ण मेहनत करणाऱ्या कष्टकऱ्याचा अण्णाभाऊंनी आपल्या जीवनातील आपल्या कादंबऱ्यांचा नायक ठरवलं. स्त्रियांना सुद्धा अण्णाभाऊ आपल्या साहित्यामध्ये, कादंबऱ्यांमध्ये नायक ठरवतात. स्त्री आणि पुरुष हे दोन व्यक्ती खऱ्या अर्थाने संसाराचा गाडा चालवतात. यांच्यावरती संपूर्ण संसार विसंबून आहे आणि म्हणूनच अण्णाभावांनी या दोन व्यक्तींना आपल्या कादंबरीचं आणि साहित्याचं काय ठरवलेलं आहे? नायक पद दिलेलं आहे. तुम्ही फकीरा कादंबरी बघा. फकीरा कादंबरीमध्ये सुद्धा तुमच्या आमच्या सारख्या व्यक्तीला अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये एक अपरंपार त्याच्या मेहनतीचा दर्जा केला आणि फकीरा नावाच्या व्यक्तीला त्यांनी आपल्या कादंबरीचा नायक ठरवलं. पण आजही आपण अण्णाभाऊ म्हटलं मातंग समाजाचा आहे, काय विचार घ्यायचे आपल्याला? आमचा बौद्ध समाज जरी असला काय करायचं आम्हाला? आमचे बाबासाहेब विद्वान आहेत ना, मग अण्णाभाऊच्या विचारांचे काय करायचं आहे? अण्णाभाऊची जयंती आम्हाला काय करायची आहे? मग एक जातीय विषमता आजही समाजामध्ये त्या पद्धतीने पसरलेली आहे. पण विचार हा करावा, जर इकडे प्रकांड पंडित असतील आणि इकडे 1.5 दिवसाच्या वर्गामध्ये प्रवेश करणारे अण्णाभाऊ साठे जरी असतील तरी त्यांच्या बुद्धिमत्तेची तुलना आपण करू शकत नाही. त्यांच्या बुद्धीची तुलना आपण करू शकत नाही. आणि जो विद्यार्थी एका 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये जातो आणि प्रकांड पंडित या महाराष्ट्रातील नव्हे तर या भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला, शिकणाऱ्या लोकांना शिक्षणाचं महत्व काय आहे या 1.5 दिवसाच्या प्रवेशातून जर सांगण्याचा प्रयत्न करतो की शिक्षण काय आहे, अण्णाभाऊंनी शिक्षणाचं महत्व या 1.5 दिवसाच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत लोकांना सांगण्याचा सतत प्रयत्न केला की शिक्षण जीवनामध्ये महत्वाचे किती आहे. मला जरी शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली नसेल तर तुम्ही शिक्षण घ्या, अशा पद्धतीचा या 1.5 दिवसाचा संदेश अण्णाभाऊ साठेच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय. पण आपण तो स्वीकारत नाही, आपण तो घेत नाही, कारण आपल्यामध्ये जातीचं दंभ आणि विष पेरलेल्यामुळे अण्णाभाऊच्या उत्तुंग विचारांची आम्हाला गरजच नाही असा आमचा एक ठाम निश्चय झालेला आहे. अण्णाभाऊ आपल्या सर्वांना, माझे मित्र बसलेले आहेत त्यांना माझा खास करून संदेश आहे. एक व्यक्ती घरची परिस्थिती हलाखीची, आई वडील कापड गिरणीमध्ये काम करतात, मोलमजुरी करतात, वीज बिगारीचं काम करतात, तरी त्याच्या पोटाची खळगी भरत नाही. अत्यंत 18-20 ज्याला साधारण भाषेमध्ये म्हणतो आपण, अत्यंत 18-20 दारिद्र्य साठे कुटुंब
गरजेचं आहे की अण्णाभाऊचा संदेश काय आहे. एक 1.5 दिवसाचा प्रवेश करणारी व्यक्ती 18-20 दारिद्र्य त्यांच्या घरामध्ये, पोट भरायला जातो तर पोट त्यांचं भरलं जात नाही, काबाड कष्ट करतात तर उणीव आहे, चणचण आहे, हालाकीची जीवन आहे, सकाळचं जेवण जर जेवलं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची सुद्धा शाश्वती नाही. मग अण्णाभाऊ साठेंनी, खास करून सर्वांना माझा संदेश आहे, तर या अण्णाभाऊ साठेंनी 33 कोटी देवातील कुठल्याही एका देवाला 33 कोटी, या 33 कोटी देवाला कुठल्या तरी एका देवाला धरून त्याची रात्रंदिवस पूजा अर्चा नवस्थापन करून आपलं दारिद्र्य नष्ट कसं होईल असं अण्णाभाऊंनी करायला पाहिजे होतं की नाही. हा सर्वात मोठा संदेश आहे तो सर्वात समाजाला, तळागाळातील बहुजन समाजाला अण्णाभाऊंचा संदेश आहे. केवढा 18-20 दारिद्र्य आहे तरी अण्णाभाऊ कुठल्याच देवाच्या मंदिरात देवळात जात नाही, नतमस्तक होत नाही, त्याच्या पाया पडत नाही. पण माझ्यात ताकद आहे, क्षमता आहे, माझ्याकडे बुद्धी आहे, मी माझं नाव योगी आणि लोकांना संदेश दिल्याशिवाय राहणार नाही. अण्णाभाऊंनी हा संदेश लोकांना, अण्णाभाऊंनी काय केलं, हा संदेश लोकांना दिला. हे काही कमी आहे? आज आमचं डोकं जरी दुखायला लागलं तरी आम्ही कुठल्या देवाला पाया पडावा, कुठल्या देवाचा नवस करावा अशी मनामध्ये एक धारणा निर्माण होते. पण 18-20 दारिद्र्य घरात असून सुद्धा अण्णाभाऊंनी कुठल्याच देवाच्या मंदिराची पायरी चढली नाही किंवा त्या देवासमोर आपलं नतमस्तक सुद्धा त्यांनी ठेवलं नाही. आपण स्वतःच नाही ठेवलं तर आपल्या समाजाला सुद्धा त्याच पद्धतीचा संदेश दिला त्यांनी की तुम्हाला जेवढं होतं होईल तेवढं शिक्षण घ्या, तुमच्या स्वतःचा मार्ग तुम्ही निवडा, प्रगती पथावरती जा, पण या भाकर कुठल्याच अंधश्रद्धेला बळी पडू नका. अशा पद्धतीचा अण्णाभाऊचा हा संदेश काय आहे. हा अशा पद्धतीचा प्रगती पथावरचा संदेश हा अण्णाभाऊ साठेंचा आहे. पण पुन्हा सांगावं लागतं किती जात निर्माण होते. आम्हाला काय करायचंय अण्णाभाऊच्या विचारांचं. आणि आजही सर्रासपणे व्हॉट्सअपला एक प्रतिकात्मक अण्णाभाऊच्या विचारांना पुन्हा एक वेळ दूषित करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. प्रतिकात्मक अण्णाभाऊला जो साधे सिंपल अण्णाभाऊ होते की जीवनामध्ये त्याने कुठल्याच पद्धतीची आमिषा बाळगली नाही, लालसा बाळगली नाही, तरी सुद्धा आज आपण त्यांना फोटोमध्ये बघितलं, त्यांनी व्हॉट्सअपला जर बघितलं तर त्यांना टीका लावून अण्णाभाऊच्या विचारांना पुन्हा एक दूषित करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. बांधवांनो, यावरती विचार करा. खरे अण्णाभाऊ आम्हाला समजून घ्यायचे आहे, अण्णाभाऊच्या विचाराला आम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून म्हणतो की अण्णाभाऊ साठे हे जीवनातील उत्तुंग क्रांतीचं प्रतिबिंब म्हणून आपण स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर का आपण एवढ्या मोठी जयंती साजरी केली, माझ्या समाजाचे अण्णाभाऊ आहेत म्हणून मला जयंती साजरी करायची आणि म्हणूनच मी जयंती साजरी करतोय, एवढ्या मोठा अण्णाभाऊंचा इतिहास नाही. अण्णाभाऊंचा इतिहास शिक्षा घेणं, उच्च पदावरती जाणं, मेहनत करणं, व्यसनांपासून, दारू गांजा चरस या संपूर्ण मादक पदार्थापासून दूर राहणं, याच्या वाटेलाही न सापडीलाही न जाणं म्हणजेच अण्णाभाऊला स्वीकारणं. अशा पद्धतीचा अण्णाभाऊच्या जयंतीचा अर्थ आणि तो आपण सर्वांमध्ये स्वीकारावा अशी मी आजच्या 104व्या जयंतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनम्र सूचना आणि विनंती करतो की अण्णाभाऊ हे अशा पद्धतीचे आहे, कुठल्याही पद्धतीचं आपण जातीचे बंधन न पाळता एक व्यक्ती, क्रांतिकारी व्यक्ती, समाज सुधारक व्यक्ती, दिशादर्शक व्यक्ती, लोकांना शिक्षित करणारी व्यक्ती, आंधळ्याला रस्ता दाखवणारी व्यक्ती, लग्नाला चाल बनवणारी व्यक्ती, पहिल्याला ऐक बनवणारी व्यक्ती, अशाच संपूर्ण गुणवंत आणि संपन्न अशा व्यक्ती
केवळ एक क्रांतिकारक पुरुष म्हणूनच स्वीकारा अशी मी आजच्या या जयंतीच्या माध्यमातून आपल्याला सूचना करतो. इथेच थांबतो, रजा घेतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. लोकशाही